एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहेत PhD कोच जे मुलांना शिकवतात इतके वर्ष. थँक्यू श्यामकांतजी फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल आणि अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी थँक्यू सो मच. माझ्या बाबतीत आपल्याला ज्या काही कल्पना विचारायचं असेल तर ते आपण विचारू शकतो. नक्कीच मला जेवढा अनुभव आहे ते नक्कीच आपल्याशी शेअर करेल, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. ओके. आता सांगा श्यामकांतजी की तुम्ही टिपिकली हाऊ डू यू सपोर्ट PhD स्टुडंट्स इन टर्म्स ऑफ अकॅडमिक डेव्हलपमेंट आणि पर्सनल डेव्हलपमेंट. काय तुम्ही हाऊ डू यू कोच देम? मी 4 युनिव्हर्सिटीचा PhD गाईड होतो आणि जवळजवळ 28 विद्यार्थ्यांना PhD माझ्या अंडरमध्ये मिळालेली आहे. त्यातली एक नागपूर युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, DY पाटील युनिव्हर्सिटी आणि टिळक विद्यापीठ. आणि याच्यामध्ये मला बरेच अनुभव आले. विद्यार्थी खरंच हुशार असतात, पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन जर मिळालं, ते चांगल्या रीतीने आहे, त्यांचे आयडियाज किंवा त्यांना जे वाटतं ते चांगल्या रीतीने ते मांडू शकतात, स्वतःच तर करिअर देऊ शकतात, पण आणि सोसायटीला, समाजाला किंवा देशाला सुद्धा त्याची मदत होऊ शकते. जे मी स्वतः ST मध्ये जनरल मॅनेजर होतो. कदाचित एक सांगण्याची गोष्ट अशी की मी चीफ इंजिनियर असताना रिसर्च अँड डेव्हलपमेंटला ST महामंडळाची जी परिवर्तन जी बस आहे 2x2 येस, लालपरी ही मी बांधलेली बस आहे. त्याच्यात मला पहिली डॉक्टरेट मिळालेली आहे. नुसतं मी डॉक्टरेट मिळाली याचा मी मान घेत नाही, पण ज्या लोकांनी मला मदत केली, माझे कामगार लोक म्हणा, सुपरवायझर्स लोक म्हणा, की आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ते घेतल्यानंतर माझ्या मनात एक म्हटली की एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला आपल्याला जे लोक आपल्याला मदत करतात त्यांची सुद्धा तेवढीच किंमत व्हायला पाहिजे, तेवढंच त्यांना महत्व मिळालं पाहिजे. आणि ह्या विचाराचा मी आहे. आणि म्हणूनच मी विचार करतो की जर माझ्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांना जर मदत मिळू शकली आणि तो जर त्याच्या करिअरच्या दृष्टिकोन जर पुढे जाऊ शकला तर हेच माझं प्राइज आहे. असं एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. चीफ इंजिनियर असताना, ST मध्ये चीफ इंजिनियर असताना, STचे चीफ इंजिनियर टाटा किंवा लेलँड कडनं चॅसिस येतात, नवीन चॅसिस, त्याच्यावरती बॉडी बांधल्या जातं. एक चॅसी आली आणि ती चॅसी आली, ती येताना त्या ड्रायव्हरच्या हाताने त्या काहीतरी चूक झाली म्हणून त्या चॅसी खड्ड्यात पडली आणि ती बेंड झाली. ज्यावेळेस ती चेकअप केल्या गेली तर तेव्हा असं कळलं की टेल्कोच्या इंजिनियरनी सांगितलं की ही चॅसी रिपेअर होऊ शकत नाही, स्क्रॅप करावी लागेल. तर आम्ही स्क्रॅप करायला झालो. तेवढ्यात एक मेकॅनिक आला आणि म्हणाला, सर की म्हणे मी असं कळलं म्हणे आपण नवीन आपली ही चॅसी आहे म्हणे आपण टाटाची, आपण स्क्रॅप करतो. म्हणे हो का? नाही म्हणे सर, म्हणे मी बघितली, म्हणे ते रिपेअर होऊ शकते, तर तुम्ही मला 1 आठवड्याभरासाठी दिली तर म्हटलं तू का करणार? नाही सर म्हणे, हा माझा लहानपणापासून धंदा आहे म्हणे रिपेअर करण्याचा. तर म्हटलं दिले त्याला, घेऊन जा म्हटलं. तेवढं ते तुझा सुपरवायझर आला, त्याचा साहेब, तो म्हणाला कशाला दिली सर, कशाला या लोकांना देता, वेळ घालवतील असं. म्हटलं तुला प्रॉब्लेम काय? तो नाहीतरी का आता स्क्रॅपच झालेली आहे, 8 दिवसांनी ती पुन्हा स्क्रॅप करते, त्याला 8 दिवसासाठी वापरायला दिली, काय फरक पडतो तुला, तू काही बघू नको. 6 दिवसांनी ज्या मी राऊंड मारत होतो त्यावेळेस म्हणे सर चला म्हणे. मग म्हणलं चल कुठे आहे म्हणजे ही चॅसी बघा, पण ही तर नवीन आहे. हो सर म्हणे नवीनच चॅसी आहे, बघा हा नंबर तुम्ही दिलेला मला. म्हणजे जेव्हा नंबर बघितला जवळून पूर्णपणे, हो हीच आहे चॅसी जी स्क्रॅप झाली. इकडून बाजूने पूर्ण चेकअप केली, इतकी सुंदर त्यांनी रिपेअर केली होती की ती वाटतच नव्हती की तिला ऍक्सिडेंट झालेला आहे. टेल्कोच्या इंजिनियरला बोलवलं, त्याला दाखवलं, बघितलं. आणि सर बरे हो रिपेअर होई नाही सकती गाडी, इतने साल से मैं सर्व्हिस करून मुझे समजतं. अरे म्हटलं नंबर बघ. त्याला नंबर दाखवले, बघितलं, तो खालून वरून बघितलं, ते एवढा खुश झाला, अरे बापरे किसने रिपेअर किया बोले ये. ते म्हणजे मेकॅनिकने केलं. त्याला बोलवलं. तो जवळजवळ 54-55 वर्षाचा होता. 2-3 वर्ष त्याला रिटायरमेंटसाठी राहिलेले होते. तर त्याने खिशातून 100 रुपयाची नोट काढली, त्याला दिली, हे म्हणे माझ्याकडून प्राइस तुला. एवढंच म्हणे, तुला जर एवढंच वाटतं तर तू माझ्याकडे सुपरवायझर म्हणून टेल्कोला ये. तर त्यांनी काय म्हटलं उत्तर, सर म्हणे तुम्ही मला मान दिला, एवढा मान मला आतापर्यंत कोणीच मिळाला नाही, एवढा मान दिला. आणि तुम्ही ऑफर दिलं मी घेऊ शकत नाही म्हणे, कारण आता राहिलं 2-3 वर्ष आणि लहानपणापासूनच मी माझ्या ठिकाणी काम करतो, मला काम कर. पण सांगायचं तात्पर्य कोणाला लहान समजू नये. मनुष्य शिक्षणाने किंवा डिग्रीने मोठा होत नसतो, त्याच्या करिअरनी कॅरेक्टरिस्टिकनी म्हणून मोठा होतो. आणि ह्या गोष्टी मला आवडतात. म्हणून मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो, बेटा घाबरायचं नाही, चूक झाली तर नर्वस व्हायचं नाही, ती चूक कशी झाली, कशा पद्धतीने झाली याचा अभ्यास करायचा आणि मग पुढचं पाऊल टाकायचं.
थँक्यू शामकांजी. खूप छान एक्झाम्पल दिलं आणि इट इज व्हेरी इन्स्पायरिंग आणि खरंच आहे. सो थँक्यू फॉर शेअरिंग दॅट. मला सांगा शामकांजी की पीएचडी इंडियामध्ये जर घ्यायची असेल लोकांना तर कुठले कुठले सर्टिफिकेशन नंतर ते करू शकतात, काय पॉसिबिलिटीज आहेत? आता कसं झालं की पहिले बॅचलर डिग्री नंतर मास्टर डिग्री लागते आणि मास्टर डिग्री झाल्यानंतर तुम्हाला पीएचडीचं रजिस्ट्रेशन होतं. तर त्याच्यामुळे बरेच जणांना एक्झामिनेशन द्यावे लागतात. एक्झामिनेशन दिल्यानंतर तुम्ही जॉईन झालं की तुमचा पीएचडीचा गाईड जो असेल त्याचं नाव रिकमेंडेशन देऊन तुम्हाला ते युनिव्हर्सिटी जॉईन करावं लागते. म्हणून मिनिमम 1.5 वर्षाचा सुरुवात असते. 1.5 वर्षात कमीत कमी पीएचडी लागतं आणि जास्तीत जास्त 5 वर्षाचा पिरियड लागतो. 5 वर्षाचा. पण आता बरेचसे जण कधी कधी नोकरी करणारे लोक असतात मग ते करू शकत नाही. पण काही लोक करतात. काही वर्ष 2 वर्षात होते, काही 3 वर्ष 5 वर्षात होतात. पण याच्यामध्ये जो गाईड असतो तो गाईड हा महत्वाचा भाग असतो. म्हणजे त्यांनी जो टॉपिक दिलेला आहे, जो सब्जेक्ट दिलेला आहे तो सब्जेक्ट चेक केला जातो की त्याच्यावरती कोणी पीएचडी केलेली आहे का. हे ओ. पहिली जबाबदारी गाईडची. त्यांनी जो टॉपिक सिलेक्ट केलेला आहे किंवा तो टॉपिक त्या दोघांनी मिळून ठरवलेला आहे तो ठरवायचा. आणि युनिव्हर्सिटीला दिल्यानंतर युनिव्हर्सिटी कन्फर्म करते की तुम्हाला आता या टॉपिकवरती पीएचडी करता येईल. म्हणजे पहिला आता बॅचलर डिग्री नंतर सुद्धा पीएचडी करता येते. ओके, पीएचडी ते मला विचारायचं हा होतं. हा. बॅचलर डिग्री नंतर पीएचडी करता येते, पण त्याला 4 ते 5 वर्षाचा पिरियड लागतो कंटिन्युएशन मध्ये जाऊन. म्हणजे त्याचे स्टेप बाय स्टेप असतं. तुम्हाला पहिली स्टेप आली की मास्टर डिग्री समजली जाते 2 वर्षानंतर. दुसरं पोट 2 वर्षात झाल्यानंतर तुमचं पीएचडीचं अनालिसिस केलं जातं आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला पीएचडी मिळते. आता हे तेच आहे. एकूण एक तेवढेच वर्ष जातात तुमचे. एकूण एक जातात तेवढे. पण तुम्हाला कसं झालं की तुम्हाला बॅचलर नंतरही कधी मास्टर डिग्री करायची जरूरत नाही. गॉट इट. ओके ओके. हे नवीन आहे कारण की हे माहिती नव्हतं. सो थँक्यू फॉर शेअरिंग दॅट. आणि पीएचडी साठी टॉपिक्स युनिव्हर्सिटीच्या कडे लिस्ट असते का की हे झालेले आहेत आणि हे नाही झालेले आहेत, असं काही आहे का की कोच डिसाइड करतं? नाही, सब्जेक्ट वाईज असते. आता एखाद्या मुलांनी समजा इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर असू शकतो, मॅनेजमेंट असत, ऑपरेशन मॅनेजमेंट असत, असे असतात. तर त्याला टॉपिक विचारलं. जर टॉपिक मध्ये विचारल्यानंतर त्याला टॉपिक दिलं जातं तर त्याला 2-3 हे दिले जातात की सांगतात की तुला कमीत कमी 3 टॉपिक वर दे की ज्याच्यावर तुला पीएचडी करायची. ते तिन्ही गाईड पहिले चेक करतो आणि तो सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर ते तिन्ही टॉपिक हे कन्फर्म करतात त्यांचे मेंबर्स, पीएचडीचे मेंबर्स. आणि त्यांनी जर कन्फर्म झालं की त्यांना जर कळलं की या 2 टॉपिक मध्ये पीएचडी नाही आहे, एक टॉपिक वर तो झालेला पीएचडीचा सब्जेक्ट मायनस केला जातो आणि 2, मग त्यातल्या 2 मधनं 1 वरती त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो की 2 वरती. ज्या इंटरव्ह्यू वरती त्यांनी सफिशियंट माहिती दिली की मग त्याला पीएचडी साठी पुढे पाठवलं जातं, परमिशन दिलं जातं. ओके ओके ओके. सो थँक्यू फॉर दॅट. आणि जर कोणी सपोज एक इंजिनियर असेल असं तुम्ही म्हणताय, तर त्याला तो खरंच हुशार असेल तर तो 3 वर्षात करू शकतो का मग पीएचडी की 4 वर्ष लागतात? 2 वर्षातही करू शकतो. ओके ओके ओके. ठीक पण आहे. त्याला मिनिमम पिरियड दिलेला आहे तो तेवढा. हा हा. ओके ओके. गॉट इट. ओके ओके. आता हाऊ डू यू हेल्प स्टुडंट्स टू अचीव्ह रिअलिस्टिक गोल्स? तुम्ही इतक्या मुलांना आता शिकवलेलं आहे तर तुम्ही कसं गाईड करता? ते आता पर्सनली येणं आणि ऑनलाईन मध्ये बोलणं. पर्सनली समजा आला तर त्याला विचारतो की तुला पीएचडी कुठल्या विषयात करायची आहे, तर मग त्याला विचारतो याच्यामध्ये प्लस पॉईंट मला तू सांग, त्याच्यातला मायनस पॉईंट तू मला सांग. समजा तर मग मी त्याला प्रश्न विचारतो की ही गोष्ट समजा अशी झाली तर मग याचा परिणाम का होईल. तो जर माझ्या प्रश्नाचे उत्तर नीट देऊन दिले तर मी समजतो की याची कॅपॅसिटी आहे, हा समजू शकतो. आणि मग त्या विचार समजा मायनस पॉईंट असेल याच्यातला, तर मायनस पॉईंट काय, त्या मायनस पॉईंट तुझ्याकडनं काय सजेशन्स आहे, तू काय सजेशन देशील, हे जर दिलं तर त्याला सांगतो हा मायनस पॉईंट सुद्धा योग्य आहे, तू याच्यावरती कनेक्ट करू. म्हणजे माझं तात्पर्य असं की जेव्हा मला वाटतं की याला जे नॉलेज आहे हा त्याच्या पुढे जाऊन पुढच्या गोष्टी शोधू शकतो आणि शोधल्यानंतर त्याची जी सिस्टीम आहे काम करण्याची पद्धत किंवा अनालिसिस करण्याची पद्धत ही जर बरोबर असेल तर त्याच्याकडनं रिझल्ट मिळतात. मग अशा विद्यार्थ्यांना मीच प्रोत्साहन देतो की गो हेड. ओके. आणि साधारण पीएचडी करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली काय रेंज असते कॉस्ट? म्हणजे काही लोक हंबल बिगिनिंग मधून येतात, काही व्यवस्थित असतात, पण मग किती खर्च असतो?
प्रायव्हेट कॉलेजच्या फीज जरा जास्ती असतात. युनिव्हर्सिटी आता प्रायव्हेट कॉलेज युनिव्हर्सिटीज भरपूर झालेल्या आहेत हा हा. आणि गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज पण आहेत. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीचे पण जवळजवळ 30 ते 40 हजारापासून सुरुवात होते. ओके. हा. आणि जसे जसे तुमचे वर्ष वाढतात तसे तसे तुमचे हे वाढते, पैसे वाढतात, कारण दरवर्षी तुम्हाला भरावे लागतात. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये काही युनिव्हर्सिटी एकदा पैसे भरले की तुम्हाला पीएचडी पिरियड ठरलेला, त्या पिरियडच्या आतमध्ये पीएचडी मिळू देतात. की नाही तर मग त्यांचा ठरलेला पिरियड आहे की 6 महिन्यानंतर तू 1.5 वर्ष झाले तुझे मिनिमम पिरियड, की पुढचे 6 महिने झाले की त्याला फी भरायला लावतात ऍडिशनल. आणि ती फी कधी कधी 1-1 लाखापर्यंत असते, 50,000 लाखभर असते. अच्छा. आणि गव्हर्नमेंट थ्रू कसं असतं की जे आता वर्किंग क्लास असतील तर ते मग म्हणजे हे करस्पॉन्डन्स सारखं झालं का, डिस्टन्स सारखं झालं पीएचडी तसं असतं का, जे वर्किंग क्लासनं जर करायचं असेल तर? डिस्टन्स क्लासमध्ये करू शकतात, पण त्याला दर 3 महिन्यांनी म्हणा 6 महिन्यांनी त्याला हे द्यावं परीक्षा लागतं, द्या. हा. हम्म. ते दिल्यानंतर मग प्रोसेस पुढे त्यांनी त्यानंतर त्यांचं उत्तर प्रश्नाची उत्तर जर सॅटिस्फॅक्शन मिळेल तर मग प्रोसेस पुढे करतात. अच्छा. ओके 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 त्याला पुढे जायची परवानगी मिळते. ओके ओके. म्हणजे ते प्रत्येक टप्प्याला टेस्ट सारखं असतं, ते टेस्ट कम्प्लीट अर्थातच, केल्यावर कारण काही वेळेस असं होतं ना की दाखवलं जातं वेगळं पण प्रत्यक्षात त्याचे रिझल्ट वेगळे येतात. मग ते म्हणतात हे तर तुम्हाला वेगळं सांगितलं, तुझे रिझल्ट तर वेगळे दिसतात. मग त्याला सांगतात की मग ते कट कर, मग पुढे प्रोसेस जा. म्हणजे त्यांना तुम्ही जी ट्रॅक दिलेली आहे त्या ट्रॅक मध्ये तुम्ही चालले आहे की नाही ते कन्फर्म केलं की पुढे परवानगी देतात. ओके 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 समजलं. काही मुलांना खूप सेटबॅक्स येतात किंवा चॅलेंजेस येतात, तर असे कॉमन चॅलेंजेस किंवा सेटबॅक्स मुलांना कुठले येऊ शकतात आणि हाऊ डू यू गाईड देम टू ओव्हरकम? काय कॉमन चॅलेंजेस येतात? अच्छा, आता समजा एखादा टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे, समजा एखादे बरेचसे लोक माझ्याकडे इंडस्ट्रीचे सुद्धा लोक येतात, जे हा. स्वतः जॉब हो. करत असतात आणि जॉब केल्यानंतर त्यांना अनुभव असतो इंडस्ट्रीचा बऱ्याचशा. तर ते तुमचं समजा एखादा प्रोडक्शनचं टॉपिक असेल तर प्रोडक्शन मध्ये कशा असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. आता हे प्रोडक्शन कच्चा माल आणण्यापासून मशिनरीमध्ये टाकण्यापासून तर ते प्रोसेस करण्यापासून तर त्याच्यानंतर प्रोडक्ट डेव्हलप झाल्यानंतर इन्स्पेक्शन केल्यानंतर मग ते प्रोडक्ट तयार होतो. तर अशा प्रोसेसमध्ये तो कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये कशा कशा पद्धतीने जातो, काय काय बघतो, आणि त्यांनी जर ते सांगू शकलं तर समजू शकतात की याला ही प्रोसेस पूर्णपणे माहिती आहे. पीएचडीच्या प्रोसेसमध्ये काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला ते दिसतात, बघतात, आणि ते बघितल्यानंतर कशा पद्धतीने झालेले आहेत हे जो शोधतो तो खरा पीएचडीचा गाईड असतो, स्टुडंट असतो. ओके ओके. आणि कुठल्या कुठल्या फील्ड मध्ये मधून तुम्ही पीएचडी करू शकतात? इंजिनिअरिंगच्या नंतर तुम्ही पीएचडी करू शकतात इंडियामध्ये. अजून कुठले कुठले फील्ड आहेत त्याच्यानंतर तुम्ही करू मॅनेजमेंटचं शकता? तसे तसे सर्वच सर्वच याच्यामध्ये पीएचडी केल्या जातात. आर्ट्समध्ये सुद्धा पीएचडी केल्या जातात. समजा आर्ट सब्जेक्ट असेल, आपल्याकडे हिस्ट्री असते. ही हम्म. हिस्ट्री कशा पद्धतीची होती, कोणाच्या पद्धतीची होती, किती वर्षापूर्वी होती, ती काय झाली, त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, हे जर तो अनालिसिस करू शकला, तरी त्याला पीएचडी दे. पण आपली जी थेरॉटिकल पीएचडी आणि प्रॅक्टिकल पीएचडी मध्ये फरक आहे. प्रॅक्टिकल पीएचडी इंजिनिअरिंग मध्ये किंवा मेडिकल मध्ये होते, आणि ह्या प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं लागतं प्रोडक्ट. हे प्रोडक्ट मी तयार आहे, त्या हा. प्रोडक्ट मध्ये हा प्रॉब्लेम होता, हा मी चेक केला, हा करेक्ट केला, हा असा प्रॉब्लेमचा रिझल्ट आलेला. हा फरक आहे. आता समटाइम्स ड्यू टू काही कारणामुळे हर्डल्स असतात, लोकांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात, तर काही लोक ग्रॅज्युएशन करू शकत नाही पण त्यांना पुढे शिकायचं आहे. सो डू यू ऑल्सो हेल्प सच स्टुडंट्स टू रीच दॅट लेवल? नाही, करता येतं. पण आता कसं असतं की तुम्हाला काही एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्याला बेसिक प्रिन्सिपल आहेत. आता तुम्हाला जर पीएचडी करायची असेल तर कमीत कमी बॅचलर डिग्री लागते. पहिले मास्टर डिग्री लागायची, आता बॅचलर डिग्री लागल्यानंतर तुम्हाला ती 5 वर्ष, जसं एलएलबी आहे. एलएलबी आहे तर तुमचा 10वी नंतर सुद्धा तुम्ही एलएलबी करू शकता, ग्रॅज्युएशन नंतर पण एलएलबी करू शकता 12वी नंतर. तसंच याच्यातही झालेलं आहे. पीएचडी करायचं असेल तर तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन लागतं. त्याच्यानंतर मास्टर डिग्री जरी तुम्ही नाही केली तर 5 वर्षाच्या कोर्समध्ये दिल्यानंतर तुम्हाला तर पीएचडी सुद्धा देतात. पण ती स्टेप बाय स्टेप असते. तुम्हाला जरी मास्टर डिग्री जरी ऑनर केली नाही, पण त्या मास्टर डिग्रीचे त्या प्रोसेस ज्या आहेत त्या कम्प्लीट करायला जायचं असतं. त्या बरोबर. प्रोसेस कम्प्लीट किंवा पुढची प्रोसेस होती आणि त्याच्यानंतर मग त्याला ती पीएचडी मिळते. शांत. याच्यामध्ये कसं असतं,
हम्म. बोला बोला. मला मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता ग्रॅज्युएशन, कोणी जर डबल डिप्लोमा असेल, आर दोज डबल डिप्लोमा पीपल कन्सिडर्ड ॲट ग्रॅज्युएट्स? नो, ओके. डबल ओके. डिप्लोमा इज नॉट इक्विव्हॅलंट टू ग्रॅज्युएट. ओके, ठीक आहे. नाही, कसं असतं की त्यानं ग्रॅज्युएशन, एक डिप्लोमा झाल्यानंतर त्याला डिस्टन्स एज्युकेशन मध्ये तुला डिग्री घेता येते. ते डबल डिप्लोमा घेण्यापेक्षा डिस्टन्स एज्युकेशनची त्याला 1 वर्ष डिग्री मिळते किंवा 2 वर्ष डिग्री मिळते. पीजीडीएम. हा, पीजीडीएम इज अ पीजीडीएम इज इक्वल ग्रॅज्युएशन. टू डिग्री. हा, ओके. इक्वल टू डिग्री. ओके. मग हाऊ डू यू हेल्प स्टुडंट्स टू मेंटेन वर्क लाईफ बॅलन्स? आता जर ते जॉब करतात किंवा मग तुम्ही त्यांना कसं गाईड करतात किंवा तुमची टायमिंग्स काय आहेत? हाऊ डू यू सजेस्ट? नाही, पण आता त्याला कुठल्या पद्धतीची मदत पाहिजे हे जर त्यांनी मला सांगितलं त्याला सांगू शकतो. आता नोकरीमध्ये केल्यानंतर टायमिंग असतं. आता कसं होतं, मी आता बऱ्याच ठिकाणी मी डी.वाय. पाटीलला डायरेक्टर होतो MBA ला, आणि 5 युनिव्हर्सिटीला इन्स्टिट्यूटला डायरेक्टर होतो MBA ला. आता त्या काय होतं की काही विद्यार्थी रात्रीच्या याच्यात मध्ये सुद्धा युनिव्हर्सिटीचे कोर्सेस करतात, पण आता हा. बरेच युनिव्हर्सिटीचे नसतात. तर अशा वेळेला त्याला सांगता येईल की तू जो जॉब करतो त्याच्यामध्ये तुला कुठला टायमिंग वेगळा आहे. टाइम आता काही ठिकाणी जसं आर्ट्स कॉमर्स मध्ये वगैरे संध्याकाळचे पण क्लासेस असतात, त्याच्यामुळे तो डिग्री करू शकतो. त्याच्यामुळे समजा आता सायन्स कॉलेज ग्रॅज्युएशनचं असतं, पण सायन्सच्या ह्याच्यात पण ग्रॅज्युएशन करू शकतो. पण त्याला सांगता येते की तुझा जो टायमिंग आहे महत्वाचा, तो तू अभ्यासासाठी कुठला देऊ शकतो. असं करेक्ट. तो जर टायमिंग सुटेबल असेल तर मग त्याला मदत होते. नाहीतर ती मग त्याला डिस्टन्स एज्युकेशन मध्ये डिग्री घेणं, आजकाल डिस्टन्स एज्युकेशन झालेले आहेत, त्यामुळे ते कॉलेज अटेंड करण्याची काही जरूरत नाही, आणि ते चांगल्या पद्धतीचे आहेत. जशातलं आता नाशिक युनिव्हर्सिटी आहे. आता उदाहरणच तुम्हाला सांगतो, माझी पत्नी 11वी पास होती. 11वी पास. मी एसटी मध्ये असल्यामुळे एका युनिटला एसटीच्या कोऑपरेटिव्ह बँकेत होते. तर त्या मॅनेजर माझ्याकडे आला तिथं, म्हणजे सर म्हणे 3 क्लर्कच्या जॉब आहेत, क्लीन क्लर्कचे जॉब, तुमच्याकडे कोणी असेल तर पाठव माझ्याकडे. तर माझी मिसेस 11वी पास झाली होती, 12वी सोडलेलं होतं त्यावेळेस. तर मग तिला म्हटलं, जा तुला नोकरी करायची? हो मग करायची, पण दरवर्षी 3 वर्षांनी तुमची ट्रान्सफर होते. मग मी कुठे जाऊ म्हणजे 3 वर्षांनी? अगं म्हटलं 3 वर्षांनी जाऊन सोडून देशील नोकरी, त्यात काय, तुला कमीत कमी इथे तर मिळते ना, नक्की जाऊ का म्हणे. म्हटलं जा. गेली आणि इंटरव्ह्यू, सरांची मिसेस आहे का तुम्ही, या बसा बसा. म्हणे इंटरव्ह्यू घेतला वगैरे, बघितले मार्क. मॅडम म्हणे सॉरी आहे म्हणे, तुम्हाला क्लर्क म्हणून नाही घेता येणार. का हो म्हणे, कारण पहिले आम्ही 10वी घ्यायचं, त्याच्यानंतर 12वीचे पास घ्यायचे, पण आता आम्ही ग्रॅज्युएशन क्लर्कला घेतो म्हणे, तर तुम्ही ग्रॅज्युएट नाही आहे म्हणे, त्यामुळे तुम्हाला नाही घेता येणार. तर मग म्हणाले ते, मला कुठला जॉब मिळेल? नाही मिळेल म्हणे चपराशाचा. तर हो का म्हणे, नक्की ना? हो म्हणे. चांगलं. मग घरी आली संध्याकाळ, कसा गेला इंटरव्ह्यू तुझा? मस्त गेला म्हणे, टॉप मध्ये. का? हो म्हणे, फक्त एवढाच आहे म्हणे, ते क्लर्कच्या आधी चपराशीची नोकरी चालेल का तुम्हाला? हो म्हणे, कमीत कमी विचारायचं तर म्हणे त्याला की तुमच्याकडे पोस्ट आहे, त्याला शिक्षण किती लागतं? मी तुमची बायको आहे, तुम्हाला माहित नाही? त्या ठिकाणी जाऊन माझा अपमान. पण तिने नंतर काय केलं माहितीये का? तिचीच तिथे एका मैत्रिणीची ओळख झाली. ती नाशिक युनिव्हर्सिटी डिस्टन्स एज्युकेशन मध्ये तिने ग्रॅज्युएशन केलं होतं, आणि ती चांगल्या एका ठिकाणी लागली होती. अगं ताई म्हणे, असं करणं म्हणे, तू डिस्टन्स एज्युकेशन मध्ये एज्युकेशन का घेत? तिने ते 3 वर्ष नाशिक नगरला असताना केलं, आणि तिथून माझी ट्रान्सफर औरंगाबादला झाली. 2 वर्षात MA इकॉनॉमिक्स केलं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुमची जर इच्छा असेल, तुमची जर कॅपॅसिटी असेल, तर तुम्ही प्रायव्हेट मध्ये सुद्धा करू शकता. वाव, सो इन्स्पायरिंग दिस इज शमुकांजी. किती हो हो. इन्स्पायरिंग आहे. तेच तुम्हाला इच्छा असेल, मार्ग आहे, काढता येतात. फक्त तुम्हाला त्या मार्गावर ते ट्रॅक करता आलं पाहिजे. हो, तुम्हाला तेवढं, आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही परत अभ्यासाला बसणं, सगळं सांभाळून, हे सोपं नाहीये. पण एक लेडीज हे करू शकते, मग पुरुषांनी का करू शकत नाही? करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आता असे कुठले ऑर्गनायझेशन्स किंवा प्रायव्हेट क्लासेस किंवा ट्युशन्स असे कुठले आहेत का, जे ज्या मुलांना पीएचडी करायचे पण ते हंबल बिगिनिंग मधून येतात, त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीयेत, तर त्यांना सपोर्ट करणारे असे कुठले ऑर्गनायझेशन्स आहेत का श्यामकांतजी? आहे, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत, पण त्या थोडस मला म्हणजे पर्टिक्युलर जर मुलगा कुठला आहे, का कुठल्या पद्धतीने करतो, तर ते असे संस्था आहेत की जे एज्युकेशनच्या गरीब लोकांना मदत करतात. आहेत, पुण्यात सुद्धा आहेत. बरं, आता त्यांना मिळतं
त्यांनी जर कलेक्टर ऑफिसमध्ये गेला की याच्याकडे गेलं तर तेच सांगतात, कारण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्या लोकांचं. ओके ओके ते ओके मदत ओके. करतात, बरेच लोकांना मदत. कारण माझ्या अंडरमध्ये दोघं असेच लोक होते की ज्यांना या सोसायटी आपल्या सोसायटीने मेंबर लोकांनी मदत केलेली आहे ओ. आणि त्यात चांगली ओळख पण झालेली आहे. हा. मग असे असेल तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो कुठे काय आहे. ओके ओके, गुड गुड टू नो दॅट. आणि एनिथिंग एल्स श्यामकांतजी तुम्हाला ऍड करायचं आहे या क्षेत्राबद्दल, जे लोकांना माहित नाहीये? नाही, काय होतं माहिती, आता मला ज्या गोष्टी आढळल्यात, आपल्याकडे जे आता एज्युकेशन आहे आणि प्रत्यक्ष जे फील्डमध्ये लागते ते फार डिफरन्स आहे त्याच्यामध्ये बराचसा. त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थी जरी चांगला मेरिटमध्ये जरी आला असेल तर पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटमध्ये एवढा प्रॉब्लेम नाही, पण प्रायव्हेट वाल्या लोकांना तो मनुष्य तयारीचा लागतो फील्डचा. हम्म. आणि तो असतो, इंजिनियर झाला असतो, पण त्याला ते बेसिक नॉलेज सुद्धा नसतो या गोष्टी. कारण त्याच्याकडे ज्या सिस्टीम सुरू झालेल्या असतात त्या शिकवल्या गेलेल्या नसतात. जर अशा विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करतो की बेटा, तू ग्रॅज्युएट करतोय, पण ग्रॅज्युएशन करता करता या सुद्धा कोर्सेस आहेत, प्रायव्हेट कोर्सेस, छोटे छोटे कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस, हे तू घेत जा. कारण दरवर्षी तू एक एक सर्टिफिकेशन गेलं तर 3 वर्ष 4 वर्षामध्ये तुझ्यापेक्षा म्हणजे तू फ्रेशर म्हणून नाही राहणार, तू एक्सपिरियन्स हा. म्हणून तू जॉईन करू शकशील अशा लोकांना. आणि काही काही इंडस्ट्रीज पण अशा आहेत की ते जे शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांना ते सुट्टीच्या दिवशी म्हणा अशा त्याला परवानगी देतात, ते त्यांच्याकडे घेतात. याचा उद्देश त्यांचा हेच असतो की एखादा त्यातला टॅलेंट मुलगा असतो तर त्याच्यात जॉईन करून घेतात. आणि त्यांचा दुसरा उद्देश हा असतो की चला या मुद्द्याचं नॉलेज होतं की आपल्या इंडस्ट्रीचं नॉलेज गेलेलं आहे, त्याला आपल्या इंडस्ट्रीची पब्लिसिटी मिळते, या उद्देशाने ते हा. पुढे त्यांना पाठवतात. ओके ओके, गुड टू नो दॅट. आणि टू ऑल अवर व्ह्युअर्स, जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, पीएचडी ला कसं अप्रोच करायचं किंवा तुम्हाला गायडन्स हवा असेल, तर डेफिनेटली तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकतात किंवा श्यामकांतजींना किंवा मला तुम्ही अप्रोच करू शकतात. आपण डेफिनेटली ह्याच्यावरती चर्चा पुढे करू शकतो. हो, मी कुठलीही फी किंवा अशी घेत नाही, फक्त मदत करतो. माझी मनापासून मदत करायची मुलांना इच्छा आहे की त्याचं जर करिअर बनलं तर हाच माझा प्रॉफिट आहे. That's it. ओके ओके, थँक्यू सो मच श्यामकांतजी फॉर बिईंग सच अ लवली Thank you. एक्सपर्ट. आणि आल्याबद्दल थँक्यू. Okay. थँक्यू.